मला खूप अत्यानंद होत आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या निवडणूक झाल्यानंतर आणि मागच्या 4 वर्षात पदाधिकारी म्हणून इथं जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी होते, त्याच्यानंतर आज जिल्हा परिषदचा पदाधिकारी म्हणून नवीन भार सुरू होतोय। मी खूप ऋण व्यक्त करीन आमच्या महाराष्ट्राचे नेते माननीय राणेसाहेब यांचं मी आभार व्यक्त करीन, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं मी आभार व्यक्त करतो, माननीय पालकमंत्री आमचे नितेशजी राणेसाहेब, निलेशजी राणेसाहेब, दीपक भाई आणि आपल्या महायुतीचे असलेले तिन्ही पक्ष आणि तिन्ही पक्षाचे असलेले जिल्हाध्यक्ष आणि महिला जिल्हाध्यक्षांचं आणि सर्व 50 जिल्हा परिषद सदस्यांचं ज्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि मला बिनविरोध अध्यक्ष केलं। ह्यापूर्वी माझ्या मतदारांनी पण मला बिनविरोध सदस्य केलं होतं आणि आज माझ्या 50 जिल्हा परिषद सदस्यांनी मला बिनविरोध अध्यक्ष केलं। तर मी माझ्या पक्षाप्रती, माझ्या महायुतीच्या प्रती आणि सर्व जिल्हा परिषदवाल्या सदस्यांचे धन्यवाद देतो त्यांना। आणि लोकांना पाहिजे असेल, समाजाला पाहिजे असेल, लोकांमध्ये खूप काम करण्याची माझी जबाबदारी आहे। असणारी आव्हानं माझ्या 50 जिल्हा परिषद सदस्यांना बरोबर घेऊन मी नक्की पेलेन आणि लोकांना पाहिजे असल्यास चांगला प्रशासन आणि चांगलं पदाधिकारी म्हणून काम करेन। कारण मी गेली 37 वर्ष समाजसेवा करत आहे। त्या समाजसेवेचा जो काय माझा अनुभव आहे तो माझ्या पणाला लावून मी माझं जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम सांभाळेन आणि करेन। थँक्यू।